शेवटच्या 2 बॉल 2 वर मॅच आणली मिलरने. त्यानंतर जे घडलं ते आय गेस तेव्हा दॅट वॉज सिनेमा. तेव्हा पहिलं इन्स्टिंक्ट त्याचं हे असायला हवं होतं की मॅच सेव्ह करणं. बरोबर. राईट. ऑब्व्हियसली मॅच जिंकायचीच आहे, ऑब्व्हियसली कोणालाही मॅच जिंकायची असेल, पण पहिलं इन्स्टिंक्ट हेच असायला हवं की मॅच सेव्ह केली पाहिजे आपण, जे की तिथे इझिली सिंगल अवेलेबल होता. आणि पोस्ट मॅच मध्ये इरफान पठाणने हेच सांगितलं की जर त्या बॉलला मॅच सेव्ह झाली असती तर पुढे खूप जास्त पॉसिबिलिटीज होत्या. प्रसिद्ध कृष्णा वाईट बॉलिंग टाकत होता या मॅच मध्ये, प्रसिद्ध कृष्णा वाईट टाकू शकत होता. कुलदीपने एकतर पहिलाच सिंगल खूप चांगला काढून दिलेला त्याच ओव्हरला, आणि कुलदीप बरा बॅट्समन. हा बरा बॅट्समन. सो त्याच्यावर तेवढा विश्वास दाखवायला पाहिजे होता डेव्हिड मिलरने की एक बॉल एक हा मारेल, किंवा जरी नाही मारला, जसं मगाशी तू बोललास ऑफ द कॅमेरा की डेव्हिड मिलर इज अ गुड रनर, राईट. सो नॉन स्ट्राईक एंड वरून तो धावत जाऊन एक सिंगल बाय मध्ये मिळालाच असतं त्याला. बाय द वे शेवटच्या बॉलला कुलदीप पण चुकीचा धावला, तुला माहितीये का? हो, तो लेट कुलदीपने धावला, आधीच धावायला हा पाहिजे. बॅकअपच नाही केला. आणि प्रसिद्ध कृष्णा मला वाटत नाही की तुला मंगळ करणार आहे तो त्या गरमागरमीत. आय गेस ते डोक्यात पण नाहीत लोकांच्या. मंगळी तू सोड, बॉल टाकल्यानंतर पण तो पाहिला, तो बराच लेट पाहिला, बॉल सुटल्यानंतर पाहिला. एक्झॅक्टली. हा. सो आय गेस ही हातातली मॅच होती दिल्लीने स्वतःच्या. हे जे 2 पॉइंट्स त्यांनी गिव्ह अवे केलेत हे त्यांना कधीही नडू शकतं शेवटच्या पॉइंट्स.